पुढे आणखी एक मोठी बातमी आहे। भोकर या मतदारसंघातून ही बातमी समोर येते। अर्धापूरमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे। मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा आरोप हा सध्या केला जातोय। काँग्रेसच्या तिरुपती पाटील यांचा हा भाजपवर आरोप आहे। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मतदारांना बाहेर काढलं। नांदेडच्या अर्धापूरमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। पोलिसांचा कडक असा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे। आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया झाली, मात्र त्यापेक्षा जास्त संपूर्ण राज्यामध्ये राड्यांच्या घटना घडल्या। मतदारांना कोंडल्याचा हा आरोप आहे। भाजप काँग्रेसमध्ये तुफान राडा झालेला आहे। अर्धापूरमध्ये मतदारांना एका मंगल कार्यालयामध्ये कोंडला असा आरोप आहे। पावणे 6ला हे सगळे लोक या ठिकाणी आले। एक बूथ बंद केलं, एक बूथ चालू आहे, पण अजून या ठिकाणी एवढी लाईन लागलेली असताना देखील अजूनपर्यंत यांना मतदानाच्या चिठ्ठ्या दिल्या गेलेल्या नाहीत। टाळाटाळ या प्रशासनाच्या वतीनं होत आहे। महिला इथं मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना भाजपच्या वतीनं दगडफेक करून हाकलण्यात येत आहे। हे अतिशय नंगा नाच या ठिकाणी दबावाचा या ठिकाणी होतोय। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमची एवढीच मागणी आहे, मतदानापासून लोकशाहीमध्ये वंचित ठेवणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। आरोप जे आहे त्याच्यावर तर चौकसी होणार, पण सध्या जे असं आहे की मेन पर्पस की हा इकडे शांततापूर्वक जे व्होटिंगची प्रोसेस आहे ते कंप्लीट झाला पाहिजे आणि काय झाला, त्याचे मागे काय झाला, कुठे होता हा सर्व लोक, त्याची चौकसी होईल।